नमस्कार मित्रांनो. लोक बिझनेस चालू करतात, धंदा उभा करतात. बट बऱ्याच दिवसानंतर 6-7 महिन्यानंतर असं वाटतं, की "अरे यार, कशाला हा धंदा चालू केला?" धंद्यामध्ये जेवढं इन्व्हेस्टमेंट केल्या त्याच्या इनपुट वरून आउटपुट तेवढं जनरेट होत नाही. त्यामुळे सायकल फ्लो होत नाही, कॅश फ्लो जनरेट होत नाही. मग याचे काय कारण असू शकतात, की या बऱ्याच लोकांचा धंदा असा व्यवस्थित चालतो आणि काही लोकांचा धंदा प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा तो चालत नाही. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे लोकांना स्वतःच्या कलेची किंमत सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला लोकं लहान हॉटेल टाकतात किंवा लहान नाश्ता सेंटर टाकतात. पण त्या केसमध्ये एखाद्या वेळेस त्यांची एखादी मिसळ असेल किंवा कोणताही वडापाव असेल किंवा आणखीन कोणताही गाडा असेल, ओके. त्या केसमध्ये त्यांच्या प्रॉडक्टला ज्या पद्धतीचं व्हॅल्युएशन पाहिजे, ते व्हॅल्युएशन ते कधीही देऊ शकत नाहीत. कारण की त्यांना त्यांचा प्रॉडक्टवरती कॉन्फिडन्स नसतो. भले एखाद्या वेळेस ती मिसळ एवढ्या आवडीनं लोकं खात असतील, बट तो माणूस स्वतःच्या प्रॉडक्टचं जर व्हॅल्युएशन करू शकत नसेल, तर तो धंदा कधीही चालू शकत नाही. स्वतःच्या धंद्याचं, स्वतःच्या प्रॉडक्टचं व्हॅल्युएशन, स्वतःची किंमत करणं प्रत्येक धंदेवाल्याला किंवा प्रत्येक बिझनेसमॅनला ही यावीच लागते. याच्यामध्ये दुसरं कारण येतं ते म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय. बऱ्याच लोकांना सवय असते, की आपल्या मित्रपरिवाराला, फॅमिलीला, रिलेटिव्हच्या रिलेटिव्हजना खुश ठेवायचं. त्यांच्याकडून आपल्याला काहीही घेणं-देणं नसतं. त्या लोकांनाही आपण खुश करायला जातो. ज्याच्यामुळं इनडायरेक्टली आपल्याला कुठेतरी फायनान्शियली फटका बसत असतो. बऱ्याच वेळेला आपण हॉटेल टाकल्यानंतर ना तीच मिसळ पाहुण्यांचे पाहुणे आले आणि त्यांचे पाहुणे आले असे करत आपण बऱ्याच वेळेला आपण आपलंच प्रॉडक्ट फ्रीमध्ये देतो. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे तुम्ही तुमच्या चांगले बनण्याच्या सवयीमुळं तुम्ही तुमचा इनडायरेक्टली स्वतःचा लॉस करून घेता आणि या लॉसमुळं तुमची कॅश फ्लो सायकल कंप्लीट होत नाही आणि याच्यामुळं तुम्हाला धंद्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसतो. धंद्यामध्ये असताना तुम्हाला नाही म्हणणं शिकायला यायला पाहिजे. धंद्यामध्येच नाही किंवा तुम्ही नोकरीमध्ये असाल किंवा तुम्ही सामाजिक एक प्रतिष्ठित व्यक्ती असाल, त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःला नाही म्हणणं एखाद्याच्या गोष्टीला हे तुम्हाला जमलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला अवेलेबल आहे किंवा करतो किंवा करून देतो, ही गोष्ट कधीही सांगणं लोकांना आपल्या जवळ नाहीये किंवा आपण त्या गोष्टीला नाही म्हणणं हे शिकलं पाहिजे. भले एखादा आपल्याकडे पैसे मागत असेल आणि तुम्ही तुमच्याकडे पैसे नसतील, त्या केसमध्ये तुम्ही आहे म्हणू शकत नाही किंवा दुसऱ्याचे घेऊन दुसऱ्याला देणं हे सगळ्यात चुकीचं आहे. त्या केसमध्ये तुम्ही नाहीच म्हणलं पाहिजे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपयशाची भीती, म्हणजे फेल्युअर होण्याची भीती. बरेच लोकं चं ड्रीम असतं, की स्मॉल हॉटेल चालू करायचं किंवा स्मॉल दुकान चालू करायचं, लहान दुकान चालू करायचं. बट त्या केसमध्ये सुद्धा त्यांच्याकडं एक भीती असते, फायनान्शियल भीती असेल किंवा लोकं काय म्हणतील याची भीती असते. बरेचसे अशी लोकं आहेत, जे आपलं काम हे अंगात कला असून सुद्धा ते चालू करू शकत नाहीत किंवा चालू करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण लोक काय म्हणतील याची एक भीती असते. जेणेकरून या गोष्टीनंतर आपल्याला जो रिझल्ट येणार आहे, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, जर तो रिझल्ट निगेटिव्ह आला, तर त्या गोष्टीची भीती पचवायची कशी? यासाठी लोकं बऱ्याच वेळेला आपल्या धंद्याबद्दल गोष्टी ह्या पाठीमागे ठेवतात. त्यामुळं लोकांचा सगळ्यात मोठा पॉइंट हा आहे, की लोकांना अपयशाची भीती असते. त्यामुळे लोकं धाडस करण्याचा प्रयत्न करत नाहीत. बऱ्याच वेळेला लोकं स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण योग्य आहोत की नाही, हे लोकांना विचार करायला भाग पाडतं. ह्या विचारानंच लोकं एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने जरीही करू शकत असतील, तरीही सुद्धा ते स्वतःवरती अविश्वास दाखवतात, कॉन्फिडन्स लो करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे कला असून सुद्धा ते लोकं त्या कलेचा वापर करू शकत नाहीत आणि ती गोष्ट चांगल्या पद्धतीने डिफाईन करू शकत नाही, चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यात मोठा एक निगेटिव्ह फॅक्टर हा असतो, की लोकं स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीत. 5वा मुद्दा हा आहे, की लोकं फक्त मेहनतीवरती विश्वास ठेवतात.
फक्त मेहनत ही आजकालची गोष्ट राहिलेली नाहीये. आजकाल मेहनतीवरती फक्त गोष्टी अवलंबून नाहीयेत. मेहनतीच्या सोबत तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अडॉप्ट करणं, चेंज ऍक्सेप्ट करणं, कोणतीही नवीन गोष्टी एखादी शिकणं, एखाद्या मोठ्याकडून शिकणं असू दे किंवा एखाद्या लहान आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीकडून शिकणं असू दे, ही एक शिकण्याची कला किंवा इच्छा असणं सगळ्यात महत्वाचं आहे. फक्त लोक कष्ट करून आजकाल पुढे जाऊ शकत नाहीत, तर प्रत्येकाकडून तुम्ही गोष्टी अडॉप्ट करणं शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीन एक सगळ्यात मोठा पॉइंट येतो तो म्हणजे लोक स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करत असतात. म्हणजे मला जर लहान हॉटेल चालू करायचं असेल, तर मी आधी कंपॅरिझन करतो की दुसऱ्यासोबत. ओके, त्याचं हॉटेल एवढ्या जोरात चालतंय, की त्याला दररोजचा 10 ते 15 हजारांचा धंदा होतोय. म्हणजे जेणेकरून त्याला ऍटलीस्ट 8 ते 10 हजार रुपयाचं प्रॉफिट होत असेल. आणि हेच बघून आपण काय करतो, त्याची तुलना करून भले आपण आपण बार्बर व्यवसायात जर एक्सलंट असो, तर तो धंदा सोडून आपण शिरतो कोणत्या हॉटेलमध्ये धंद्यात. मग सगळ्यात मोठा पॉइंट हा येतो, की आपण दुसऱ्याशी तुलना करणं हे कधीही केलं नाही पाहिजे. कारण आपल्या अंगाची कला आहे, आपल्यात जी कला आहे, ती फक्त आपणच त्याचा एक्सलन्स बाहेर काढू शकतो. आपणच ती डिलिव्हर करू शकतो. म्हणून दुसऱ्याशी कंपॅरिझन करणं किंवा तुलना करणं हे सगळ्यात पहिला बंद केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोकं चांगल्या लोकांशी संबंध ठेवणं टाळतात किंवा घाबरतात चांगल्या लोकांशी संबंध ठेवणं. त्यांच्याशी कम्युनिकेशन कमी होतं इनडायरेक्टली. त्याच्यामुळे त्यांच्याशी येणारा डेलीचा संबंध त्यांचा कमी होतो आणि त्याच्यामुळं त्यांचा इनडायरेक्टली फटका त्यांच्या धंद्यावरती, बिझनेसवरती पडू शकतो. म्हणून सगळ्यात एक महत्त्वाचा पॉइंट आहे, जर तुम्ही धंदा किंवा बिझनेसमॅन किंवा तुम्ही नोकरीमध्ये असाल, तर त्या केसमध्ये सुद्धा चांगल्या लोकांशी संबंध ठेवणं हे नेहमी फायदेशीर असतं. त्यांच्याकडून येणारे इनपुट, त्यांचे विचार हे तुम्हाला इम्प्रूव्हाइज करत असतात किंवा ते विचार तुम्हाला स्वतःला डेव्हलप करत असतात. त्यांच्यामुळे त्यांचे निर्णय, त्यांची निर्णय कॅपॅसिटी, त्यांचे विचार हे अडॉप्ट करणं किंवा सगळ्यात मोठा बिझनेसमॅन किंवा धंदेवाल्यासाठी सगळ्यात मेन फॅक्टर हा आहे, की तो फायनान्शियली लिमिटेड नसतात. फायनान्शियली गोष्टी लिमिटेड नसतात. बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं, की कोणताही धंदा चालू करणे असो किंवा कोणताही नवीन बिझनेस चालू करत असताना त्याच्यामध्ये किती फायनान्शियली लिमिट आपण इन्व्हॉल्व करू शकतो किंवा आपलं किती फायनान्शियल लिमिट आहे एखाद्या गोष्टीसाठी, हे डिसाईड करणं सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं. ज्या गोष्टी आपण डिसाईड करू शकत नाही, त्या गोष्टींचा नंतर आपण जो एक्सपेन्स केलेला आहे त्याचा कधीही आपल्याला टाळा लागत नाही आणि त्याच्यामुळं याचा सगळ्यात मोठा फटका बसतो फायनान्शियली. आणि फायनान्शियली एकदा का कोलॅप्स झाला माणूस बिझनेसमध्ये, तर तो मेंटलीही डाउन होण्याची शक्यता असते. म्हणून कोणत्याही गोष्टीची पहिल्यांदा लिमिट्स सेट करणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. आणि सगळ्यात मोठा लास्टचा पॉइंट म्हणजे तो म्हणजे लोकांची सक्सेसफुल असण्याची डेफिनेशन. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की पैसा मिळवला, एखाद्या धंद्यात धंदा उभा केला, पैसा मिळवला, त्यातून नाव मोठं झालं, प्रसिद्धी मिळाली, म्हणजे आपण सक्सेसफुल झालो. सक्सेसफुल याची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. सक्सेसफुल असणं म्हणजे लोकांशी चांगल्या पद्धतीनं संबंध असणं, लोकांची मेंटॅलिटी, आपण ज्यावेळेस रात्री कामावरून घरी येतो, त्यावेळेस आपण मेंटली शांतपणे झोपू शकतो का? याच्यावरती तुमच्या कंप्लीटली सक्सेसफुल डेफिनेशन अवलंबून आहे. तुम्ही त्यातून समाधानी किती आहात? तुम्ही जे पण काही करत आहात त्याच्यातून समाधानी किती आहात? भले तुम्ही पैसा मिळवत असाल, प्रसिद्धी असाल, बट ॲट द एंड तुम्ही स्वतःवरती एक एकटे पडत चाललेला आहात. नातेसंबंधात असेल किंवा समाधानात असेल किंवा फॅमिलीमध्ये असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही पैसा, प्रसिद्धी बाहेर मिळवून सुद्धा घरामध्ये तुम्ही अनसक्सेसफुल असाल, तर त्या केसमध्ये तुम्ही सक्सेसफुल कधीही गणले जाऊ शकत नाहीत. तर हे आहेत सगळ्यात महत्त्वाचे 8 पॉइंट, जे म्हणजे ज्या ठिकाणी एखादा बिझनेसमॅन, नवीन बिझनेसमॅन जर बिझनेस करू इच्छितो असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे हे पॉइंट्स त्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला धंदा फेल्युअर, बरेच लोकं म्हणतात बिझनेसमध्ये कधी उतरायचं नाही, कारण त्याला फेल्युअर पॉइंट्स जास्त असतात. फेल्युअर पॉइंट्स जास्त का असतात? तर त्यासाठी ओव्हरकम करूनच त्याच्यावरती काम केलं तरच धंदा हा तुमचा सेट होऊ शकतो.